गुड मॉर्निंग. कसे आहात सर्व? मस्त. काल आपण मेरी क्रिसमस केली. येशू ख्रिस्तांना काय झालं? ते समाजाला जागा करायला गेलेले. येशू ख्रिस्त असू दे, नाहीतर आपले संभाजी महाराज असू देत, ज्यांनी ज्यांनी समाजाला जागा करायचा प्रयत्न केला त्या त्या व्यक्तींचं काय झालं आपल्यासमोर इतिहास आहे. एवढा इतिहास असताना सुद्धा आपण त्याच गोष्टी रिपीट करतो आहे. काही जणांना वाटेल आम्ही कुठे खेळ ठोकतो आहे. आपण इथे शरीरावर खेळ ठोकत नाही आहोत, आपण मनावर खेळ ठोकत आहे, मनावर आघात करत आहे. आणि कशासाठी? एखाद्या व्यक्तीला संपवण्यासाठी. मित्रांनो, मी आज हे तुम्हाला जे काही सांगतो आहे त्याच्याबद्दल डिटेल तर मी लवकरच सांगेन, फोड करून सांगेन, सगळं व्यवस्थित सांगेन, काही लपून ठेवणार नाही आहे. परंतु सध्या आपल्याला फोकस कशावर आहे? आपलं पेमेंट आहे ना. पेमेंट मिळायला पाहिजे. 2 महिने पेमेंट थांबलेलं आहे. मला सांगा, हे 2 महिने पेमेंट थांबलं आहे, त्याला प्रशांत नांगणे एकटा जबाबदार आहे का? प्रशांत नांगणेमुळे पेमेंट थांबलं का? दादरच्या मीटिंगमध्ये मी सांगितलं मी पेस्ट कंट्रोल करतो आहे. त्यानंतर मला अनेकांचे फोन आले, साहेब तुम्ही 2 महिने काय 6 महिने घ्या, पण व्यवस्थित पेस्ट कंट्रोल करा. साहजिकच पेस्ट कंट्रोल करताना सर्वांना त्रास होणार आहे. जसं तुम्हाला होणार आहे तसा मलाही होणार आहे. मी काय वेगळा नाही आहे तुमच्यामधून. प्रत्येकाला त्रास होणार आहे आणि त्या त्रासातूनच आपल्याला जायचं आहे आणि चांगल्या गोष्टी उभ्या करायच्या. मित्रांनो, आजपर्यंत पुन्हा सांगतो, पुन्हा रिपीट करतो, कधीही प्रशांत नांगणेने 1 रुपयाचा फायदा आणि 1 रुपयाचा स्वार्थ साधण्यासाठी काही केलेलं नव्हतं आणि करणारही नाही आणि इच्छाही नाही आहे. आपला उद्देश, आपलं विजन खूप मोठं होतं आणि ते उद्देश किंवा तो विजन एकटा दुकटा करू शकत नाही. त्याच्यासाठी हजारो लोकांची साथ लागते. त्याच्यासाठी मी तुमच्यासमोर आलो. आज ज्या पद्धतीने ट्रेडिंग चालतं मार्केटमध्ये, त्या ट्रेडिंगमध्ये सुद्धा एकट्या दुकट्याचं काम राहिलेलं नाही आहे. हे सर्व माहिती असताना सुद्धा आपल्याला अडथळे आणले गेले. स्वतःचे पैसे निघाल्यानंतर प्रॉब्लेम क्रिएट केले गेले. त्याबद्दल मी नंतर बोलेनच. मी माझ्या प्रिंटिंग प्रेसमध्ये 1 रुपयाची शाई आणि 5 रुपयाचा कागद घेऊन प्रिंटिंग करतो आणि 50 रुपयाचं बिल लावतो. ते मला चालतं. परंतु आपण आमच्या व्यवसायामध्ये, रोगेनमध्ये जर 1000 रुपयाचं फर्निचर 1,500ला विकलं किंवा 2,000ला विकलं, त्याच्यावर काही जणांना ऑब्जेक्शन असतं. का? कशासाठी? आणि ते 1000 रुपये प्रॉफिट असलेलं 500 रुपये ते तुम्हालाच वाटायचे, ते माझ्या घरात नाही न्यायचे. तरीसुद्धा काही लोकांना प्रॉब्लेम होतो. का? कारण तो जळफळ आहे. एखादा माणूस असा कसा उभा राहू शकतो आणि तोही मराठी? शक्य तरी आहे का? हो ना. हे असं चालूच राहणार आहे. मग आपण थांबायचं का? अजिबात नाही. उलट अजून दामदुपटीने उभं राहायचं. कसं? सांगतो तुम्हाला. मित्रांनो, आपण आवाड योजना राबवलेली आठवतं का? त्याचा व्हिडिओ पण विस्तृतपणे मी टाकलेला आहे. मित्रांनो, तुम्हाला आत्ता पण सांगतो, तुमच्या सपोर्टशिवाय माझी पानही हलणार नाही, एक काडीही हलणार नाही. आणि तुमची गरज ही माझी गरज आहे, माझी गरज ही तुमची गरज आहे. आपण एकमेकांच्या गरजांसाठी एकत्र आलो. इथे प्रशांत नांगणे एकट्याचा कुठलाही स्वार्थ नाही आहे, 5 पैशाचाही स्वार्थ नाही आहे. आपण कोर्ट कचेरीच्या माध्यमातून, आपण ज्या पद्धतीने समजा कुठल्या लीडरच्या माध्यमातून
आपली मुद्दल, आपली भांडवल वसूल करू शकत नाही, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. किंवा भांडण तंट्याने सुद्धा काही निष्पन्न होणार नाही. मी 15 रुपये घेऊन 100 रुपये द्यायला उभा राहिलो आणि 18 महिने चालवलं. आणि हे मला एकट्याची हौस नव्हती की मला उभं राहायची. हे काही जणांनी सपोर्ट केला म्हणून ते शक्य झालं. आणि सपोर्ट करताना हे सुद्धा मी सांगितलेलं की 15 रुपये 3 महिन्यात संपणार आहेत. आणि हे 15 रुपये 3 महिने जरी संपलेत तरी आपल्याकडे 5,000 लोकांचं 20,000 लोकांचं नेटवर्क आहे. आणि ॲव्हरेज इन्व्हेस्टमेंट प्रत्येकाची 5 लाख रुपये जरी पकडली तरी आपण ही पुढची 5 वर्ष व्यवस्थित चालवू शकतो. मी तरी कमी पिरियड बोललो, 5 वर्ष, त्याच्यापेक्षा जास्त पिरियडमध्ये चालवू शकतो. आणि कोणालाही मी सांगितलं नव्हतं की पूर्ण रकमेवर 15% भरा म्हणून. माझा नेहमीच प्रयत्न होता की ज्याला शक्य असेल तेवढ्या अमाऊंटचे 15% घ्या, जेणेकरून तोही चालू राहील, आपणही, कंपनी पण आपली चालू राहील. परंतु काय झालं, कसं झालं, कोणी कसं कॅल्क्युलेशन घेतलं, याच्यावर आपण आता बोलण्यात वेळ घालवण्या नको. कारण मी तुम्हाला काय सांगितलेलं, 1 जानेवारीनंतर धमाका असणार आहे. ती धमाका करायला द्यायची पण कोणाची इच्छा नाही आहे, माहिती आहे का तुम्हाला? काय हरकत नाही. धमाका नाही झाला तरीसुद्धा तो धमाका आपण जे काय करतो आहे ते धमाकापेक्षाही सुद्धा कमी नसेल. धमाका म्हणजे काय आहे मला माहिती आहे का? तुम्ही एखादा बंगला बांधलात, एखादा रिसॉर्ट्स बांधला, शक्य आहे का? नाही ना. काय शक्य नाही आहे? कारण आपल्याकडे मिळकत कमी आणि खर्च जास्त, बरोबर ना? पण जर मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही लाख रुपयामध्ये ऑल ओव्हर इंडिया आमच्या रिसॉर्ट्समध्ये एन्जॉय करू शकाल, काय खोटं वाटतं? चला तर सुरुवात तर करा. लाख रुपयाने, लाख रुपये तुम्ही जे भरताय ना, त्या लाख रुपयावर तुम्हाला आमच्या रिसॉर्ट्स तर एन्जॉय करायला मिळेलच, मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे. सोबत तुम्हाला ज्यावेळी वाटेल की मला रिसॉर्ट एन्जॉय नाही करायचं आहे, तर तुम्ही ते पैसे इनकॅश करू शकता, जे आपले 5% आपण बोलतो ना ते. दुसरं, 5 लाखाला 25,000, 10 लाखाला 50,000, 25 लाखाला 1.25 लाख, या पद्धतीने तेवढ्या अमाऊंटचे तुम्ही एन्जॉय करू शकता, तेवढी अमाऊंट इनकॅश करून घेऊ शकता. आणि हे 1-2 वर्ष नाही, लाईफ टाईम. का? कारण इथला रिसॉर्ट्स, इथला फार्म हाऊस, इथले घर, इथलं प्लॉट हा तुमच्या नावाचा असणार आहे, तुमच्या मालकीचा असणार आहे. आणि तो मालकी हक्क तुम्ही आम्हाला भाड्याने वापरायला देणार आहात. कोणाला? प्रोगेन रेंटलला. त्या बदल्यात तुम्हाला रेंट मिळणार आहे. कशी वाटली कल्पना? आणि ते देखील तुमच्या आयुष्यभर. मित्रांनो, हे सगळं करण्यासाठी दर वर्षाला मेंटेनन्स चार्जेस तर लागणार. तुमची प्रॉपर्टी आहे, मेंटेनन्स तर भरावा लागणार. तो नॉमिनल 5%, लाखाला 5%, वर्षाला तो देखील. आणि तुम्ही मिळवणार किती? 60,000. त्यातले 5,000 तुम्हाला द्यायचे आहेत. मग आहे की नाही प्रॉफिटमधला सौदा? परंतु मित्र, असे अनेक लोक बोलतील की आम्ही ऑलरेडी पैसे देऊन बसलो आहे, 15% दिले आहेत, आता आमच्याकडे काही नाही आहे. साहजिकच आहे. मग काय करायचं? मित्रांनो, त्याच्यासाठीच मी तुमच्यासमोर आलो आहे. आतापर्यंत जो व्हिडिओ सांगितला तो ऑलरेडी मी टाकलेला होता. आता पुढे काय? तर पुढे आपल्याकडे जी काय आपली इन्व्हेस्टमेंट होती, खास आपल्या जुन्या लोकांसाठी सांगतो. आता समजा आपली इन्व्हेस्टमेंट जुनी 10 लाख होती. मग तुम्हाला काय करायचं आहे? आता 15% नाही टाकायचे आहेत, तर तुम्हाला 50% टाकायचे. काही जण बोलतील, अरे आम्ही ऑलरेडी 15% देऊन बसलेलो होतो. तर तुम्ही ऑलरेडी 15% दिलेले होते, मग तुम्हाला आता किती द्यायचे आहे? फक्त 35%. काय? कसा वाटला सौदा? मग ह्या 35% तुम्हाला काय होणार? मग तुमच्या अगोदरचे 10 लाख आणि आताचे 35% आणि मध्ये दिलेले 15%, टोटल किती झाले? 15 लाख झाले. मग तुम्हाला त्या 15 लाखावर तुम्हाला महिन्याला 75,000 रुपये
त्या डेटप्रमाणे चालू होतील पुढच्या महिन्यापासून नवीन वर्षामध्ये. आज तर तो धमाका आहे मित्रांनो. आता आपल्याला थांबायचं नाही आहे, आता आपल्याला पुढे जायचं आहे. ज्यांना पैसे शक्य नसतील ते पण तुम्हाला सांगतो, त्यांनी शांत बसायचं, त्यांचंही पेमेंट चालू होणार, त्यांचं पेमेंट थांबणार नाही आहे. का? कारण 90% लोक अशी आहेत की जे आपल्याला देऊ शकतात. का देणार ना? आणि यामध्ये तुमचा माझा व्यवहार क्लोज होणार तुम्हाला प्लॉट मिळाल्यानंतर. तुम्हाला रेंटवर द्यायचा की नाही द्यायचा हा तुमचा लुकआउट आहे. म्हणजे एक्झाम्पल देतो, समजा एखाद्याची जुनी इन्व्हेस्टमेंट 10 लाख आहे आणि त्याने नवीन 5 लाख दिले. किती झाले? 15 लाख. म्हणजे 15 लाखावर त्याला इमिजिएट प्लॉटिंगची अलॉटमेंट होईल. प्लॉटिंगची अलॉटमेंट झाल्यानंतर त्याने ती आम्हाला रेंटवर द्यायची की नाही द्यायची तो त्याचा लुकआउट आहे. आणि त्याने जर आम्हाला रेंटवर दिली तरच त्याला 5% मेंटेनन्स द्यायचं आहे. त्याने प्लॉट घेऊन त्याने स्वतः विकला, स्वतः काहीतरी घर बांधलं, तो त्याचा लुकआउट आहे. त्याच्यामध्ये आमचा इंटरफेअर असणार नाही. हा झाला म्हणजे त्याचा आणि आमचा व्यवहार क्लोज होऊन जाईल. तिसरी गोष्ट, कारण तुम्हाला सांगतो, कारण आज आपल्याकडे एखादी व्यक्ती प्लॉट द्यायला आपल्यासाठी उभी राहिलेली आहे. मग त्याचा आपण फायदा घेणं आपल्यासाठी गरजेचं आहे. पैसे देणारी माणसं ॲटोमॅटिक येतील. ज्या दिवशी आपला आवाट रिसॉर्ट्स चालू होईल, आवाटमध्ये आपण सुरुवात करू, तेव्हा बँकांचं लोनही मिळू शकतं, ते पण किती टक्के व्याजावर. कल्पना आली का? त्यामुळे ह्या ज्या गोष्टी आहेत ना आपल्याला करायच्या आहेत आणि ह्याच्यामध्ये आपण सर्वजण प्रॉफिटमध्ये जाणार आहोत. सर्वात महत्त्वाची गोष्ट ह्याच्यामध्ये अजूनही सांगतो, ज्याला 35% द्यायचे नाही आहेत, ज्याने ऑलरेडी 15% देऊन बसलेलं आहे आणि ज्याने ऑलरेडी 7-8 महिने घेतलेले आहेत, ते 7-8 महिने मायनस करून जी अमाऊंट उरते त्याच्यात त्याला 50% द्यायचे आहेत. मग कमी झालं ना की नाही? अमाऊंट पण कमी झाली, होय की नाही? अजून सर्वात महत्त्वाचं ह्याच्यामध्ये महत्त्वाचं काय आहे? आपला पैसा आपल्याकडे राहिला, आपले इन्व्हेस्टमेंट आपल्याकडे राहिली, आपला प्लॉट आपल्याकडे राहिला, तुमचा माझा व्यवहार पण क्लोज झाला. कसं वाटली कल्पना? करायचं का मग? आवाट पुन्हा आवडलेली वाट, आवडलेल्या वाटेत चालायचं आपल्याला. हां, अजून एक सांगायचं राहिलं, आपल्या ह्या आवाट योजनेमध्ये हा आवाट रिसॉर्ट्स तुमचा माझा सर्वांचा असणार आहे. इथे आपण संपूर्ण देशामधली इकॉनॉमी चालवणार आहोत इनडायरेक्टली. कशी काय? कारण आपण तिथे शॉप एस्टॅब्लिश करायला परमिशन देणार आहोत वेगवेगळ्या राज्यातील लोकांना, जेणेकरून त्या राज्यातली संस्कृती, त्या राज्यातले सण उत्सव तिथे साजरे केले जाणार आहेत. मग तिथे लागणारं मटेरियल, तिथून विकले जाणारे मटेरियल हेही एकाच जागेवर मिळणे. म्हणजे स्टेट टू स्टेट आपण एकमेकांबरोबर देवाणघेवाण करू शकतो. अशी वाटली कल्पना? मग करायचं का? देणार का तुम्ही मला साथ? द्यायलाच पाहिजे. का? कारण कम टुगेदर ग्रो टुगेदर, होय की नाही? धन्यवाद.